नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 25 जुलै 2026 वार शनिवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या आषाढ महिन्यातील अत्यंत महत्त्वाची आषाढी एकादशी आहे. बघा, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे शयन अवस्थेमध्ये जातात. त्या दिवसापासनं त्यापुढे चातुर्मास सुरू होतो आणि हा चातुर्मास जो आहे हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बघा, वर्षभरात एकूण 12 एकादशी येतात. त्यापैकी काही एकादशी ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यापैकीच आषाढी आणि कार्तिकी ह्या ज्या 2 एकादशी आहेत, ह्या भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरामध्ये अखंड सुख आणि समृद्धी यांची प्राप्ती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये कायम एकता ठेवण्यासाठी, आपले जे काही शत्रू असतील, जे काही वाईट लोक आपल्याला त्रास देत असतील, तर त्या प्रत्येक वाईट व्यक्तीला आपल्या घरातून आणि आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी ह्या 2 एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. उद्या आषाढी एकादशी आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच आषाढी एकादशीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी असंख्य लोकांना शत्रूंचा त्रास असतो. कधी कधी घरातलाच एखादा व्यक्ती त्रास देतो. घरामध्ये खूप आजारपण येतं. कुणीतरी आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लावतं. बऱ्याच वेळा आपल्या घरात भांडणे होतात. पतीचं आणि पत्नीचं पटत नाही, भावाभावांचं पटत नाही, घरात खूप क्लेश असतात. बघा, जर तुम्हालाही कोणी विशेष शत्रू त्रास देत असेल, सतत तुमच्याशी भांडत असेल, तुमच्या घरात कलह होत असेल, तुमच्या घरात एकोपा नसेल, तर उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी हा पहिला उपाय करायचा आहे. या उपायासाठी सकाळी लवकर उठा, स्वच्छ पवित्र अंघोळ करा. अंघोळच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घाला. छान अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. देवघरात दिवा लावल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कणिक म्हणजे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घालून त्यामध्ये तुम्हाला 1-2 चमचे हळद घालायची आहे. आपण जी पूजेची हळद किंवा जी वापरण्यातली हळद असते पण ती सेफ असेल, तिला आपण जास्त हात लावत नसेल अशी हळद, 2 चमचे हळद आणि थोडीशी कणिक. हळद आणि कणिक मिक्स करून तुम्हाला त्याचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे. बघा, हळद आणि कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे. उंबरठ्याच्या समोर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उजव्या बाजूला, म्हणजे तुम्ही जेव्हा घरात प्रवेश करताय, मी असं घरात येते तेव्हा माझ्या उजव्या हाताला माझा जो उजवा भाग आहे, उजवा हात आहे, त्या उजव्या हाताला तुम्हाला हा चौमुखी दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्लेटमध्ये हा दिवा ठेवत असताना तुम्हाला ती प्लेट शक्यतो तांब्याची, पितळेची, चांदीची, नसेल तर मग घरामध्ये स्टीलची प्लेट असते ती घ्यायची आहे. प्लेट घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून त्या प्लेटवरती तुम्हाला खूप शत्रू त्रास देत आहेत किंवा कुणीही शत्रू त्रास देतोय, कुणीतरी नजर लावतो, शत्रूचं नाव माहिती नाही, तर तुम्हाला फक्त त्या प्लेटमध्ये हळदीने थोडी हळद ओळी करा आणि त्या हळदीने शत्रू असं लिहा. स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीसाठी करताय, तुम्हाला माहिती आहे की पक्का हाच मला त्रास देतोय, तर त्याचं नाव तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवा. नाव लिहिल्यानंतर त्याच्यावरती 1 मूठभर काळे तीळ ठेवा. आपल्या घरात जे तीळ असतात ते नाहीच शक्य बाजारातून, मार्केटमधून, दुकानातून आणा. मग हा उपाय करायला थोडासा लेट होईल, पण शक्यतो दुपारी 12च्या आत हा उपाय तुम्ही करा. दुकानातून वगैरे मूठभर तीळ आणा, काळे तीळ, आणि मूठभर काळे तीळ त्या प्लेटमध्ये त्या नावावरती ठेवा. ठीक आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला त्या काळ्या तिळांच्या वरती, त्या प्लेटमध्ये काळे तीळ, त्याच्यावरती आता हा चौमुखी दिवा लावायचा आहे. दिवा जो आहे, या दिव्यामध्ये तुम्हाला तिळीचंच तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. तिळीचं किंवा मोहरीचं नाहीच तर मग घरामध्ये जे पूजेचं आहे ते तेल घाला. 4 वाती लावा आणि 4ही वाती प्रज्वलित करा, म्हणजे पेटवा. 4ही वाती पेटल्या, प्रज्वलित झाल्या, तिथे एक आसन घालून छान बसा आणि त्याच्यासोबत 7 फूलवाल्या लवंगा घ्या, 7 काळे मिरी घ्या. 7 फूलवाले लवंग, 7 काळे मिरी. पहिल्यांदा एका वाटीमध्ये काळी मिरी,
घ्यायच्या आहेत. त्यातला पहिला काळा मिरी उजव्या हातात घ्यायचा आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. बंद केल्यानंतर जो शत्रू किंवा जो व्यक्ती त्रास देतोय त्याच्या नावाने एक मंत्र म्हणायचा आहे. क्लीम ह्रीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. क्लीम ह्रीम तृप्ती. बघा, क्लीम ह्रीम तृप्ती नाशाय नाशाय स्वाहा. क्लीम ह्रीम तृप्ती नाशाय नाशाय स्वाहा. आता हा मंत्रिक अभिमंत्रित केलेला काळा मिरी तुम्हाला त्या दिव्यात घालायचा आहे. पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा आहे. पुन्हा ह्रीम क्लीम तृप्ती नाशाय नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणून तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे. समजा व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही शत्रू म्हणू शकता. ह्रीम क्लीम शत्रू नाशाय नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणून तुम्हाला 7ही काळे मिरे चौमुखी दिव्यात घालायचे आहेत आणि 7ही फुलवाल्या लवंगा त्या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत. आता हे सगळं त्या दिव्यामध्ये घालून झाल्यानंतर तुम्हाला शक्य तितका वेळ हा दिवा पेटता ठेवायचा आहे. समजा हा दिवा जास्त वेळ पेटता ठेवणं शक्य नसेल, हवा येत असेल, पाऊस येत असेल की त्या दिवा विझतोय, तर कमीत कमी 1 तास तरी सतत जाऊन बघा. विझला दिवा पेटवा, विझला दिवा पेटवा असे 1 तास तरी करा. 1 तास तरी झाला की त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तिथून उचला. दिवा थोडासा थंड वगैरे झाला की त्याच्यानंतर हा दिवा तिथून उचला. आता दिव्यात घातलेले फुलवाले लवंग असतील किंवा काळे मिरी असतील, दिव्याच्या खाली ठेवलेले तीळ असतील, हे सगळंच्या सगळं प्लेटमधून तुम्हाला उचलायचं आहे. सगळं प्लेटमधून उचलायचं आहे. हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे. जिथे कुठे मोकळी जागा असेल, एखादं झाड असेल, तुळस सोडून अन्य कुठलंही झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये हे सगळं साहित्य तुम्हाला दाबायचं आहे. आता पावसात ओलीच माती असते, थोडी हाताने पण तुम्ही बाजूला केली, सहज माती बाजूला होते, त्या मातीमध्ये ते छान दाबून द्या आणि त्याच्यानंतर घरामध्ये तुम्ही या. बघा, हा उपाय एकादशीला तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा अधिक पटीने लाभ होतो. कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे अत्यंत जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही जी कुठली मनोभावे सेवा करताय तर ती सेवा भगवान विष्णू स्वतः बघतात. त्या सेवेत तुम्ही जे मागता ते तुम्हाला ते देतात. फक्त मनापासून करा आणि चांगल्या गोष्टीसाठीच तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला सांगते, कितीही मोठा शत्रू असेल, कुणीही त्रास देत असेल, तुम्हाला हा उपाय केल्यानंतर 24 तासात त्याचा रिझल्ट दिसेल. ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलं होतं, त्रासवलं होतं किंवा अजून काहीही केलं होतं, तो तुमच्यासमोर शरण येईल. आता मी तुम्हाला दुसरा एक उपाय सांगते. छोटासा उपाय आहे. उद्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्र गोरगरीब व्यक्तींना दान करायचे आहे. असं म्हटलं जातं, पिवळी वस्त्र गोरगरीब व्यक्तींना दान केली तर आपल्याला गुरुग्रहाचा काही त्रास असेल तर तो कमी होतो. बऱ्याच वेळा गुरुग्रह कमकुवत असल्यामुळे आपल्याला शत्रूंचा त्रास होतो, तर ती समस्या दूर होते. खूप दरिद्रता घरामध्ये असेल, खूप गरिबी असेल तर पिवळ्या रंगाची कुठलीही एखादी वस्तू, म्हणजे पिवळी फुलं असतील, पिवळी फळं असतील, हे जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केलं तर असं म्हटलं जातं की दरिद्रता दूर होते. सतत एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला हिणवत असेल, तुमच्या मागे हात धरून लागलेला असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवत असताना त्या नारळावरती हळदीने आपली समस्या सांगायची आहे, लिहायची आहे. हळदीने नारळावरती समस्या सांगून नारळाची शेंडी भगवान विष्णूंकडे राहील असा हा नारळ भगवान विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत अर्पण करायचा आहे. नारळ जर मंदिरात ठेवलात तर बघा, नारळ मंदिरात ठेवलात तर आता मग तिथले पुजारी जे काही आहे ते घेतील, करतील, तुम्ही घरी या. पण जर आपल्याच घरामध्ये जर हा नारळ तुम्ही भगवान विष्णूंच्या समोर ठेवलात, समजा उद्या तुम्ही ठेवलात तर परवा तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि फोडलेला हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. तो नारळ खायचा नाही, कारण तो शत्रुबाधित नारळ आहे. शत्रूच्या नावाने भगवान विष्णूंना अर्पण केलेला नारळ आहे. घरी पण अर्पण करू शकता किंवा मंदिरात पण. मंदिरात जरी केला असेल, लक्षात ठेवा, तर मग तो तिथे सोडून यायचा आहे. पण जर घरी अर्पण केलेलं असेल तर मग जे काही लोक असतील तुमच्या आजूबाजूचे वगैरे तर तुम्ही त्यांना देऊ शकतात किंवा मग एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली ठेवू शकतात. बाकी कुणीही खाल्ला तर चालेल, फक्त घरामध्ये आपण तो नारळ खायचा नाही आहे. खूप साधे आणि सोपे उपाय सांगितलेत, नक्की करा.